पिक्चर देखी आपने, कैसे लगा कि मराठी मूवी की इतनी सारे ऑडियंस आए हैं, क्या बोलना चाहते हैं? मुझे जो इसमें संगीत और प्रेम का मिलन बहुत दिनों के बाद देखने को मिला है। एक बहुत ही साफ सुथरी हार्ट वार्मिंग फैमिली एंटरटेनर है और मेरे खास दोस्त हैं इसमें संतोष जोगेकर है, अभिनव पाटेकर है और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जिन्होंने ये फिल्म लिखी है। सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है और बहुत ही प्यारी फिल्म है और बहुत अच्छा लग रहा है। वेरी नाइस, वेरी एंटरटेनिंग। म्यूज़िक इज़ वेरी गुड। क्लासिकल संगीत का जो इस्तेमाल किया है बहुत अच्छा है। सो आई विश अष्टपदी ऑल द बेस्ट। मैडम क्या कहना चाहेंगी फिल्म के बारे में, किस तरह का रिस्पांस मिल रहा है? आज पहला दिन है प्रीमियर है, क्या कहेंगे? पहली फिल्म है और लोगों के साथ देखने में बहुत खुशी हुई है। अब तक जितने लोगों को मिले हैं सबको मेरा काम बहुत अच्छा लगा। मुझे इट्स रियली अ वेरी नाइस फीलिंग कि पहली बार मैंने कुछ नया करने की कोशिश की है, तो लोगों को अच्छा लगा। एंड थैंक्स टू महेंद्र पाटिल की उसको मुझ पर मेरे पे ज़्यादा विश्वास था कि मैं कर पाऊँगी एंड ग्रेटफुल कि मैं कर पा रही हूँ। क्या एक्सपेक्टेशन है? कल फिल्म जो है कल रिलीज़ हो रही है, तो जैसे आपने देखा कि फिल्म बहुत ट्विस्ट है, सरप्राइजिंग कुछ एलिमेंट्स हैं, म्यूजिकल तो है ही। तो आप लोग मतलब दिस इज फ्रॉम द ग्रेटेस्ट एंड आपको पसंद आएगी मुझे। थैंक यू। काफ़ी सारे लोग आए हैं, शो पे जा रहे हैं, पिक्चर देख शाम से हुआ है। जैसे माधवन सर भी आए हैं, उन्होंने भी काफ़ी तारीफ किया। क्या बोलना चाहते हैं एक्साइटमेंट पिक्चर के लिए? सर मराठी बोलो। हिंदी बहुत अच्छा लगा। अनंत माधवन सर आए हमारे शो में, उन्होंने काफ़ी इंकरेज किया, काफ़ी ब्लेसिंग दी हमको। आई होप कि ये पिक्चर काफ़ी अच्छी चलेगी। जो है उन्होंने काफ़ी मेहनत से, काफ़ी मन से इस मूवी को बनाई है। इसका मैसेज है काफ़ी डिफरेंट है, अलग हर घर की कहानी है। मैसेज के बाद किस तरह आपने सोचा कि अलग हट के बनना चाहिए मराठी फिल्म? एक्चुअली भाई मराठी में इतनी सब्जेक्ट पिक्चर आ रही है तो थोड़ा कि म्यूजिकल क्लासिक म्यूजिकल फिल्म बनाई जाए, एक फैमिली फिल्म बनाई जाए, ताकि उसको एक पूरी फैमिली के साथ हम देखें। जैसे आज आप देख रहे हैं कि यहाँ पे जो है सब अपनी फैमिली के साथ हैं। इसमें देखिए स्टार कास्ट की बात करें, काफ़ी बिग स्टार कास्ट, संजय जवेकर ले लो, अदर भी को ले लो, सब डिफरेंट है, लेकिन सब अच्छे दिल से काम किया है। हाँ जी। कास्टिंग रहा, कैसी कास्टिंग रहा? कास्टिंग का ये कि हमने काफ़ी सिलेक्शन करी, काफ़ी रिसर्च करी, तो उसके बाद ही जो फाइनल हुआ तो फिर हमने उस हिसाब से कास्टिंग फाइनल करते चले गए उसके अंदर। क्योंकि देखिए कभी भी एक एक्टर फाइनल नहीं होता। जब एक स्क्रिप्ट होती है 2-3 लिस्ट बनती है कि हाँ भाई इसके अंदर ये ले सकते हैं, ये एक्टर ले सकते हैं, ये एक्ट्रेस ले सकते हैं, तो इस तरीके से हमने उसको करा फाइनल जो उसके अंदर। अभी जाके एक अच्छी मूवी बना है आपका, बहुत अच्छी मूवी बना है आपका, बहुत बना है। सर आप क्या बोलना चाहते हो? सर के साथ काम करके, सर के साथ काम करके कैसे लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है ये मराठी आप मराठी बोला? अच्छा खूपच एक्साइटमेंट आणि खूप आनंद आहे मला. जयंत सरांसोबत ही माझा पहिला चित्रपट आहे आणि महेंद्र दादा या चित्रपटाचे लेखक आहेत आणि क्रिएटिव्ह
डिरेक्टर आहे की दादासोबत किमान 15 वर्ष आम्ही एकत्र काम करायचं म्हणजे निर्णय घेतो. तर आता युग आता असा आला आहे अष्टपदी एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. संपूर्ण फॅमिली फिल्म एंटरटेनर आहे. तर मी सर्व आपल्या प्रेक्षकांना निवेदन करतो की आता 20 मेपासून सर्वांनी चित्रपट आपको को स्टार संतोष जयवकर ने दिख रहा है, इसके बारे में क्या बोलना चाहते हैं? मी मिस करतो संतोष दादाला, कारण संतोष दादा एक फिनॉमिनल ॲक्टर आहे आणि तो सेटवरती एवढी धमाल मस्ती करायचा आणि एवढ्या आनंदाने आम्ही सगळे असायचो की खरोखर मी त्याला खूप मिस करतो आहे. पण त्याचं काही कामानिमित्त तो येऊ शकला नाही आहे, बट त्याच्यामुळेच हे सगळं म्हणजे एक वातावरण आहे. जसं मी प्रेक्षकांना सगळे चित्रपट पाहाल उद्यापासून, तर ही त्याचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे. तो एकदम फ्लॅम्बॉयंट आहे आणि मी एकदम एक सिम्पल मुलगा आहे. तर ही जी एक जोडी आहे ही नक्की तुम्हाला आवडेल, नक्की बघा. आपके घर में जो फ्रेंड सर्कल है, क्या मैसेज है पिक्चर फिल्मों क्या मैसेज है पिक्चर जो फिल्मों दिखाते चित्रपटामध्ये एक सिम्पल मेसेज असा आहे की बघा अष्टपदी हे एक 8वं वचन आहे, ही 8वी प्रतिज्ञा आहे. ती काय दर्शवते हे आमच्या चित्रपटाचं मूळ गाभा आहे. संगीत या संगीत विद्यालयामध्ये आणि जे माझं कॅरेक्टर आहे तो टीचिंग म्हणजे त्याचे टीचर आहे ते त्याला एक बळ देतात की आमच्या या म्युझिक अकॅडमीमध्ये कोणी प्रेमात पडू शकत नाही, पण असं काय विचार करून आणि सांगून तरी कसं काय होत नाही. पण तो एकदम तिच्या प्रेमात पडतो आणि तीही त्याच्या प्रेमात पडतो. आणि मग संतोष जो आहे त्याचं जे कॅरेक्टर त्याच्या आई वडील त्यांनी या मुलीशी त्याचं लग्न ठरवलेलं असतं. आता मग ह्या लव्ह ट्रायंगल माध्यमातून अष्टपदी ही काय आहे आणि ही गोळी इंट्रोड्यूस केल्या कुठल्या कॅरेक्टरला चित्रपटात केलं हे तुम्हाला आखिरी में मराठी में बहुत 30 मैं 30 मिनट रिलीज हो रहा है मराठी में बोलता इसके बाद मैं सर्वांना निवेदन करतो की अष्टपदी आमचा हा चित्रपट 30 मे 2025 पासून रिलीज होतोय. तर आपण सर्वांनी सहपरिवार मित्र कुटुंब सर्वांसोबत थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद. मैं एक अनाउंसमेंट करना चाहूँगा. हमारी फिल्म जल्दी 30 मई को रिलीज होने जा रही है पूरे महाराष्ट्र में. अगर हमारी फिल्म फाइनेंशियली सक्सेस होती है तो हम इसका एक पोर्शन जो है नेशनल डिफेंस फंड में डोनेट करेंगे. क्या बात है सर. अगर पिक्चर हिट गई तो क्या हिंदी में भी डब होगा, कुछ अदर लैंग्वेज में डब होगा ये पिक्चर? हाँ जी जरूर. थैंक यू सर, बेस्ट ऑफ लक. थैंक यू वेरी मच. थँक्यू थँक्यू. लवली लवली हा माझा 14वा चित्रपट आहे आणि सहनिर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे. तर मागच्या वर्षी आमच्या सुमारासाठी हा शूट केला आणि एक मराठी सिनेमाला एक स्वच्छ सुंदर सर्व कुटुंबाला एकत्र बसून सिनेमा करता येईल असा एक चित्रपट करायची इच्छा होती. तो आम्ही चांगला प्रयत्न केला आहे. आता लोकांना तो आवडावा हीच अपेक्षा. प्रत्येकाने अष्टपदी हा चित्रपट नक्की पहा. मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की 30 मे म्हणजे उद्यापासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. तुमच्या शहरात जवळच्या सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचा आनंद नक्की घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद. काय सांगाल या चित्रपटातली गाणी म्युझिकच्या टीममधून मी आहे. नमस्कार सगळ्यांना. अभिजित कोसंबी आणि छान म्युझिक आहे आणि म्युझिकवरच फिल्म बनवलेली आहे. मला वाटतं की असं कॉम्बो आहे की विषय पण म्युझिकचाच आहे आणि इतकी छान गाणी क्लासिकलसुद्धा मला गायला मिळालं आणि बऱ्याच वर्षांपासून आम्ही बंदिशी क्लासिकल वगैरे शिकलेलो होतो सगळं मला गाता आलं आणि खूप छान कॉम्बिनेशन झालं. मिलिंद मोरे सरांचं संगीत आहे, महेंद्र सरांची कथा आहे आणि उत्कर्ष जैन सरांचं डिरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे. मला वाटतं की असे चित्रपट असे विषय आले तर अजून आम्हासारख्या कलाकारांना गायकांना त्या सगळ्या पद्धतीने गाता येईल आणि अशी छान छान गाणी करता येतील. त्यामुळे खूप आनंद होतो की उद्या हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. सगळ्यांनी बघायचा आहे अष्टपदी. सर कितने गाने हैं इसमें टोटल? इसमें 4 गाणे आहेत, 4 गाणी आहेत. मी 3 गाणी गायली आहे त्याच्यामध्ये आणि संबंध जो कोरस म्हणजे क्लासिकलचा जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो सुद्धा मी गायलेला आहे. तर मला वाटतं एक लाइन गाना गा दीजिए, एक लाइन कुछ. जोगिया रे जोगिया, जोगिया रे जोगिया, प्रेम ही ना कळले तुला निर्मोहिया, जोगिया रे जोगिया. मैम थँक्यू. एक थामा सर. ये मैम कुछ आपका अपने बारे में बताइए, क्या किया आपने? सेंटर लुक मैत्रीण आहे
चित्रपटाबद्दल काय छान वाटलं अजूनपर्यंत सगळ्यांची ॲक्टिंग भारी आहे आणि मेन म्हणजे ते म्युझिकवर डिपेंड आहे खूपच छान. पिक्चर कैसा लगा आपको? क्या पब्लिक का क्या बोलना चाहते हैं? पब्लिक के लिए क्या बोलना चाहते हैं? पब्लिक को बोलना चाहूँगी प्लीज़ ज़रूर आके देखिए आप. बहुत ही अच्छी मूवी है, पूरा म्यूजिक के ऊपर मूवी है. ज़रूर मराठीत पण आवाज मराठी मी सगळ्यांना बोलायला सांगेल. सांगेल की सगळे नक्की या आणि मूवी बघा. खूप छान movie आहे. थँक्यू जी. थँक्यू. खास चित्रपट बघायला आलेत आणि ते त्यांची प्रतिक्रिया सांगतील. खूप छान आहे. संगीतमय पिक्चर आपल्यासमोर येत आहे आणि खूप चित्रपटले गाणी खूप छान आहेत. कथा खूप रोमांचक आहे. सर्वांनी मी विनंती करत आहे, सर्वांनी 30 मेपासून आपल्या महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वांनी नक्की जरूर चित्रपटात जाऊन हा पिक्चर बघावा Yes. ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद. थँक्यू.